योगायोग आलेला आहे. एक एक नाही तर आपल्याला 2-2, 3-3 इथे सत्कार मूर्ती जे आपल्याला लाभलेले आहे. सर्वात प्रथम मी आमच्या आबासाहेबांचा उल्लेख करतो. भाऊ अतिशय बघा, आता पण कसं एकदम साधा सुद्धा माणूस माझ्याकडे कोण आले तर मी कपडे उठले बदलून घेतो, जॅकेट बिकेट घालतो, जास्त रुमालात राहतो. पण आमचा माणूस बघा एकदम साधा आहे. आमच्या ताई पण एकदम साध्या ताई शिक्षिका आहेत आमच्या. पण आता साहेब आमचे शिक्षक पदवीमध्ये डायरेक्टर होते, सलग तीन टर्म होते. आता ते सेवानिवृत्त झाले मुख्याध्यापक म्हणून. आणि आता पण चळवळीतला माणूस कसा असतो की ते रिटायर होऊन पण आज रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांचं, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं ते आज नेतृत्व करत आहेत. म्हणजे आपलं गुण कुठे लपून राहत नाही. आणि आमच्या उन्नती मंडळ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, संघर्ष समिती असेल, किंवा कोरोना काळातलं अन्नधान्य वाटप असेल, किंवा ॲम्ब्युलन्सचा विषय असेल, अशा छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीत किंवा मध्ये साहेब आम्ही प्रत्येकाच्या वाढदिवसाला आयला त्यांची प्रतिमा वाटप करायच्या मध्ये तिथे पण आपल्या आबासाहेबांचं खूप मोठं योगदान असेल. आणि योगायोग असाल आज आपण जमण्याचं कारण ते असं सांगतो महत्त्वाचं की बदलापूरला वामन म्हात्रे प्रतिष्ठानतर्फे खानदेश महोत्सव आयोजित केला गेला. आमचं पण चालू होतं घ्यायचं असं, पण आमची ही 27 तारीख ठरली होती आपली. पण वामन शेट्टी इतकं मोठं नियोजन केलं की म्हणजे आमच्या पण बुद्धीच्या पलीकडचे. आता तिथे विश्वनाथ पाटील सर तुम्ही ओळखतात त्यांना, ते म्हणतात मला इथे यायला 38 वर्ष झाले, माझ्या वडिलांना 42 वर्ष झाले. एक पुरुष तासा भेटला की त्याला 46 वर्ष झाले. मी म्हणतो 20 वर्ष झाली माझ्या बदलापूरमध्ये राहून. त्या कल्याणमध्ये येऊन मला 30 वर्ष झाले, पण बदलापूरमध्ये येऊन मला 20 वर्ष झाले. तर आजपर्यंत खानदेशी समाज बांधवाला एवढा मोठं स्टेज, एवढं मोठं महत्त्व कोणत्याही राज्यकारणाने दिलेलं नव्हतं किंवा राज्यकर्त्याने दिलं नव्हतं. ते वामन शेट्टी दिलं. आणि त्याबद्दल आम्ही संपूर्ण खानदेश बांधवांतर्फे आमच्यामध्ये 18 पगड जाती होत्या, 18 आलोचदार, 12 बलुतेदार, या सगळ्यांनी मिळून आम्ही ते आयोजित केलं होतं. आणि साहेब 8 दिवसातच इतकं प्रचंड आम्ही गरगर बसून काढलो. सगळ्या लोकांना बोलवलं. वामन शेट्टी आम्हाला आळीच बोलायची, अरे बाबा गर्दी येणार की नाही, गर्दी येणार की नाही. अहो म्हटलं गौतमी पाटीलला गतीला बघून गर्दी येईल म्हटलं, आमचा विषय नाही. फक्त आम्ही 2-3 नावं तिथे ॲड केलं. त्या पण कलाकारांना त्यांनी बोलून दिलं. आणि आम्हाला ड्रेस कोड दिलं साहेब, मला आय कार्ड दिलं, स्पॉन्सर होते कार्यक्रमाला. म्हणजे एवढं सिस्टीमने केलं ना वामन शेट्टी कार्यक्रमात एकदम सिस्टीम असतं. आणि आता आम्हाला तर निमित्त झाले. तिथं मुळातला आपण आहे तो विषय नाही, पण तिथे जरा वेगळा प्रवाह असायचो. साहेब मी तिथे फक्त रात्री जायचो, दिवसभर ठाण्यात राहायचो. पण आता आम्हाला वामनदादाने चाल करून दिली, वाट करून दिली. कधी तुम्हाला भेटलं तर सांगा, ज्ञानेश्वर असं बोलत होतं म्हणून आता आम्हाला काही अडचण नाही आहे. असं त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये समाज भूषण पुरस्कार दिले गेले पाटील सर. त्याच्यामध्ये 4-5 लोकांना दिलं गेलं. त्याच्यामध्ये आपले रमेश आबांचं एक नाव होतं आणि पंडितांचं एक नाव होतं. मग आमचं त्या कार्यक्रमाला जास्त लोकांना बोलवता आलं नाही आम्हाला, किंवा सोशल मीडियाला पण जास्त आम्हाला ॲडव्हर्टाईज करता आली नाही. त्या योगायोग आज इथे लाभलेला आहे. आणि सर्व समाज बांधवांच्या तर्फे आपल्याला त्यांचं ॲक्च्युली त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार झालेला आहे. फक्त ही आपली फॅमिली कौटुंबिक भेट आहे, हा हृदय सत्कार आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला आपले सुनीलभाऊ लाभले. मी सुनीलभाऊंना विनंती करतो की तुमच्या हस्तेच तुम्ही त्यांचा बुके आणि ते ट्रॉफी देऊन सत्कार करावा. या फोटो काढायचा का? फोटो काढायचा का?